एका छोट्याशा बदलामुळे वर्षाला चक्क 1.2 लाख रुपयांची बचत कसं शक्य आहे? ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटेल नाही का? पण हे खरं आहे. पुण्यातील एका MSMEने हे करून दाखवलंय. तर चला आपण त्यांच्या या प्रवासाची गोष्ट पाहूया, जिथे त्यांनी फक्त पैसेच नाही तर त्याहूनही मौल्यवान म्हणजे वेळ वाचवला. 1,20,000 रुपये. आता एका छोट्या किंवा मध्यम आकाराच्या व्यवसायासाठी ही रक्कम अजिबातच कमी नाहीये. विचार करा, हेच पैसे त्यांच्या वाढीसाठी किंवा नवीन गुंतवणुकींसाठी किंवा अगदी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी वापरता आले असते. मग प्रश्न हा आहे की एवढी मोठी बचत झाली तरी कशी? यामागची कहाणी ना खूपच इंटरेस्टिंग आहे. तर गोष्ट सुरू होते एका समस्येपासून. बघा, प्रत्येक वाढणाऱ्या व्यवसायाच्या प्रवासात ना एक असा टप्पा येतो जिथे त्याची वाढच त्याच्यासाठी एक समस्या बनू लागते. जुन्या सिस्टीम्स, जुन्या पद्धती, सगळं काही कोलमडून पडायला लागतं. पाहूया या व्यवसायासोबत नेमकं काय घडत होतं. आता बघा, बिझनेस वाढणं ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे, बरोबर? पण याच कंपनीसाठी ही वाढच एक डोकेदुखी बनली होती. कल्पना करा, एक्सेल शीट्सचा नुसता ढिगारा आणि महिन्याच्या शेवटी ते किचकट बँक रिकन्सिलेशन्स. ह्या सगळ्या जुन्या पद्धतींमुळे काय होत होतं? कामात गोंधळ, चुका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशीर. आणि ह्याचा परिणाम थेट तिथल्या टीमवर व्हायला लागला. हुशार, टॅलेंटेड कर्मचारी महत्त्वाचं आर्थिक विश्लेषण करण्याऐवजी फक्त डेटा एंट्रीसारख्या त्याच कामांमध्ये अडकून पडले होते. विचार करा, त्यांचा वेळ आणि कौशल्य दोन्ही वाया जात होतं. आणि यामुळे कंपनीला वेळेवर जी महत्त्वाची माहिती मिळायला हवी ती मिळत नव्हती. ओके, तर समस्या तर आता स्पष्ट होती. मग त्यावर उपाय काय? एक आधुनिक आणि अत्यंत प्रभावी उपाय शोधला गेला. आणि तो उपाय होता ऑटोमेशन. चला पाहूया या एका शब्दानं सगळंच चित्र कसं पालटून टाकलं. त्यांचा उद्देश अगदी सरळ आणि सोपा होता. बँक फीड्स, इनव्हॉइसिंग, खर्चाच्या नोंदी ही सगळी जी वेळखाऊ आणि खरं सांगायचं तर कंटाळवाणी कामं आहेत ना, ती सरळ तंत्रज्ञानावर सोपवायची. जेणेकरून टीमला जरा मोकळा श्वास घेता येईल आणि त्यांचं लक्ष खऱ्या महत्त्वाच्या कामांवर म्हणजे व्यवसायाच्या वाढीवर केंद्रित करता येईल. चला आता आपण प्रत्यक्ष बघूया की या नवीन सिस्टमने अकाउंटिंगमधली जी काही डोकेदुखीची कामं होती ती तासांवरून थेट मिनिटांवर कशी आणली. आणि हा बदल खरंच अविश्वसनीय आहे. आधीची परिस्थिती आठवून बघा, दर आठवड्याला इनव्हॉइस बनवण्यात ते पाठवण्यात कितीतरी तास जायचे आणि त्यात चुका होण्याची शक्यता तर होतीच. पण आता सगळं ऑटोमेटेड आहे. प्रत्येक इनव्हॉइस अगदी वेळेवर आणि 0 चुकांसह आपोआप पाठवला जातो. म्हणजे बघा, फरक किती मोठा आहे. आणि बँक रिकन्सिलिएशन, अरे बापरे, हे तर अनेक बिझनेसेससाठी एक मोठी डोकेदुखी असते. पूर्वी यात कित्येक तास जायचे आणि तरीही चुका होण्याची शक्यता कायम असायची. पण आता रिअल टाइम सिंकमुळे हेच काम फक्त काही मिनिटांत होतं, तेही 100% अचूकतेने. किती मोठा दिलासा आहे नाही का? आता येऊया खर्चाच्या नोंदींवर. आधी काय व्हायचं? अनेक लहान मोठे खर्च नोंदवायचे राहून जायचे, कारण ती कागदी बिलं सांभाळणं खूपच अवघड होतं. याचा सरळ अर्थ काय? तर कंपनी स्वतःच्या हक्काच्या टॅक्स डिडक्शनवर पाणी सोडत होती. पण डिजिटल कॅप्चरमुळे प्रत्येक योग्य खर्चाची नोंद व्हायला लागली आणि याचा थेट फायदा कंपनीच्या निव्वळ नफ्यात दिसून आला. आणि GST हे तर विचारायलाच नको. याचं पालन करणं ही एक मोठी जबाबदारी आहे. ऑटोमेशनमुळे काय झालं की मानवी चुकांची शक्यताच संपली. डेटा मिसमॅच होण्याचा प्रश्नच उरला नाही. आणि याचा परिणाम GST रिटर्न्स भरणं सोपं, अचूक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन फ्री झालं. ठीक आहे, तर हे सगळे बदल तर झाले, पण ह्याचा थेट पैशांवर काय परिणाम झाला? चला आता थेट आकडेवारीच पाहूया. इथे आकडे स्वतःच सगळं काही सांगत आहेत. मॅन्युअल कामाचा भार कमी झाल्यामुळे अकाउंटिंगवर होणारा मासिक खर्च थेट 18,000वरून 10,000वर आला. म्हणजे सरळ दर महिन्याला 8,000 रुपयांची बचत. तर एकूण हिशोब बघूया. मनुष्यबळावर वर्षाला 96,000 रुपये वाचले. टॅक्स बेनिफिट्समुळे आणखी 36,000ची बचत झाली. म्हणजे एकूण वार्षिक बचत झाली 1,32,000पेक्षा जास्त. आणि पहिल्या वर्षाच्या खर्चाच्या तुलनेत गुंतवणुकीवर जवळपास 4 पट परतावा मिळाला. आता याला म्हणतात जबरदस्त रिझल्ट. पण थांबा, ही गोष्ट फक्त पैसे वाचवण्यापुरतीच मर्यादित नाहीये. ह्या बदलामुळे त्या व्यवसायाला पैशांपेक्षाही खूप काही मौल्यवान मिळालं. आणि ती सर्वात मोठी गोष्ट होती.
निर्णय घेण्याची क्षमता. आधी कसं व्हायचं, बिझनेसचे मालक महिन्याच्या शेवटी येणाऱ्या जुन्या रिपोर्ट्सवर अवलंबून असायचे. म्हणजे ते नेहमीच भूतकाळात पाहून निर्णय घ्यायचे. पण आता लाईव्ह डॅशबोर्डमुळे त्यांना त्यांच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती अगदी रिअल टाईममध्ये दिसायला लागली. आणि याचा परिणाम, निर्णय घेणं झालं फास्ट, अचूक आणि भविष्याचा वेध घेणारं. तर हे सगळं परिवर्तन घडवून आणलं या 6 मुख्य गोष्टींनी: ऑटोमेटेड बँक फीड्स, रिकरिंग इनव्हॉइसेस, पेमेंट रिमाइंडर्स, डिजिटल एक्सपेन्स ट्रॅकिंग, ऑटो जनरेटेड जीएसटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिअल टाईम डॅशबोर्ड्स. या प्रत्येक गोष्टीने मिळून त्या बिझनेसला फक्त कार्यक्षमच नाही तर खूप जास्त स्मार्ट बनवलं. हे चित्र बघा, हे सगळं काही सांगून जातंय. ऑटोमेशन हे फक्त एक टेक्नॉलॉजिकल अपग्रेड नाहीये, ही एक स्ट्रॅटेजिक पायरी आहे. यामुळे व्यवसाय स्प्रेडशीट मॅनेज करण्याच्या चक्रातून बाहेर पडून खऱ्या अर्थानं आपल्या वाढीचं, आपल्या ग्रोथचं व्यवस्थापन करायला लागतो. आणि शेवटी या संपूर्ण कथेचा सार एकाच वाक्यात सांगता येईल: आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी फक्त जास्त मेहनत करून चालत नाही, तर स्मार्टपणे काम करणं महत्त्वाचं आहे. आणि हुशार MSMEs अकाउंटिंगवर जास्त मेहनत करत नाहीत, ते ऑटोमेट करतात.